हॅलो, नमस्ते सर्व ताई दादांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आणि आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा दिवस खरंच मला खूप एकदम बेकार गेलेला आहे का. तर आज आमच्या गावची यात्राही होती आणि आज नेमकं आमच्या नळाचं पाणी अचानकपणे आलंच नाही. तर खरंच आत्ता मी स्वयंपाक जी करते आहे ते 11:30ची वेळ होती का. तर पूर्ण इकडं तिकडे फिरण्यातच वेळ गेला. जे नळ रिपेअर करतात तर त्यांच्याकडे गेले होते, सगळं चेक करून आले आणि त्यानंतरनी परीचं पार्सल पण आलं. तर परीची 11:30ची तयारी झाली होती आणि आज स्वयंपाकाला खरंच खूप उशीर झाला होता. तर परीने मिशोवरून सनस्क्रीम मागवलेली आहे. तर तिचं ओपनिंग करायचं चाललं. ओपन करून तुम्हाला दाखवते की तिने कुठली क्रीम मागवलेली आहे आणि तुम्ही ही क्रीम वापरता का तर नक्की सांगा. सनस्क्रीम आहे ती आणि पण छान आहे, पहिल्यांदाच तिने मागवलेली आहे. तर छान असं आहे प्रॉडक्ट. आता वापरल्यानंतर समजेल आपल्याला. तर मिशोवरून खरंच छान असे असतात, म्हणजे बऱ्याचशा वस्तू स्वस्तही असतात आणि खूप छानही असतात आणि एकदम रिजनेबल असतात. त्याच्यामुळे मागवायलाही खरंच खूप छान वाटतं. तर तुम्ही ही क्रीम वापरता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला आता परीचं तर आवरलं होतं, तोपर्यंत मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती. आणि आज फक्त एवढं आमच्या गावचा उरूस असूनसुद्धा मी म्हणजे यात्रा असूनसुद्धा मी मुगाची उसळ केली होती आणि चपाती केली. आणि मग राहुलने आज कॉलेज त्याच्यासाठी बुडवलं का. तर आम्ही पाण्याचंच रिपेअरिंगचं चाललं होतं आमच्या दोघांचं आणि परीचे पप्पा कामाला गेले होते. तर आता देवपूजा माझी 1 वाजता चाललेली आहे का. तर 12:30च्या वेळेत पूजा करू नये म्हणून मी जरा थांबले होते आणि मग 1 वाजता मी देवपूजा केली. तर देवांना आंघोळ वगैरे घातल्यानंतर खरंच खूप छान असं वाटतं आणि स्वामी खरंच खूप छान असं दिसत होते. तर पूजा झाली आणि त्यानंतर आज पाणी काय आलंच नव्हतं नळाला. तर आम्ही शेजारच्यांकडून आणलं थोडंसं पाणी आणि आंघोळ वगैरे सगळ्यांच्या झाल्या. खरंच खूप पाणी म्हणजे अजिबात घरात पाणीच नव्हतं आणि मुलांनी मग पाण्याला मदत केली. 11:30-12 वाजत आले ते. 11:30च्या नंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आज कपडे वगैरे काहीच नव्हते. आज कपड्याची मशीन लावायला मला 6-6:30 वाजले होते आणि पाण्याचा प्रश्न थोडासा मिटल्यासारखा झाला. तर आता माझं चालू होतं दुपारचं शिलाईचं काम आणि त्यानंतर बाकीचं काम बरंचसं होतं. पण मी आज जास्त काही कपडे वगैरे मशीनला लावली आणि तीही 6 वाजता लावली होती का. तर पाणीच नव्हतं आणि ह्या जी ताई आहेत त्यांचं घराचं काम चाललेलं आहे बघा पाठीमागच्या साईडला. तर त्यांच्याकडून मग आम्ही पाणी मागवलं. तर त्यांनी पाण्याची मदत केल्यामुळे खरंच खूप धन्यवाद आहे त्यांचे पण. आणि पाणी वगैरे मागवलं. त्यानंतर आमच्या गावामध्ये मंदिर खूप छान असं सजवलं होतं. पण आम्हाला सुतक असल्यामुळे मी काय गेले नव्हते. पण 1-2 फोटो जे आहेत तिथले ते तुम्हाला दाखवते. पालखी वगैरे खूप छान झाली आणि बराचसा कार्यक्रम छान होता. बरेचजणं म्हणजे जेंट्स लोक जे होते, दादा वगैरे सगळेजणं. तिथं असा खेळ असतो आपला पारंपरिक जो खेळ असतो, तर तो खेळण्याचा कार्यक्रम चालला होता. म्हणजे तो लेझिमसारखा असतो, तर ते खेळण्याचं आहे. आता उद्या बहुतेक मी जाईल. तर उद्याचा ब्लॉग तुम्ही सर्वांनी नक्की कंटिन्यू पाहायचा आहे. तर काठी ही आपली मानाची काठी असती, तर देवाची काठी ही घेण्याचा कार्यक्रम चालला होता. तर हे पारंपरिक खेळ आहेत बघा. तुमच्याही गावात नक्कीच असतील आणि किंवा नसेल तुम्हाला माहिती तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तरी आमच्या गावात आता हे दुसरं वर्षच आहे यात्रा भरवण्याचं. तर आता सुरुवात झालेली आहे. तर आता हळूहळू पालखी जाणार होती आपल्या दारातून. त्यामुळे परी ही रांगोळी काढून घेत होती आणि परीने आपली छान अशी रांगोळी काढत होती. बराच वेळ बसली होती रांगोळी काढत आणि 4-4:30चा टायमिंग झाला होता. ती 3 वाजताच आली होती परीक्षेवरून आल्यानंतर तिने थोडीशी रांगोळी वगैरे काढली आणि 4 वाजत आले होते. तर मी आता दार स्वच्छ झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर परीने छान रांगोळी वगैरे काढली आणि आपल्या दार अंगण असं नेहमी स्वच्छ असावं. तर आता हे तुम्हाला रोड दाखवत आहे मी. तर समोरचा जो रोड आहे तिथून आपली पालखी जात असते आणि त्या रस्त्यावरून म्हणजे पालखी जाते त्यावेळेस आपलंही दार अंगण स्वच्छ असावं आणि नेहमी आपलं दार अंगण जर स्वच्छ दिसलं ना तर पाहणाऱ्याला सुद्धा खूप छान वाटतं. त्यामुळे दारात आपल्या रांगोळी नेहमी असावी आणि आपल्या रांगोळीचे व्हिडिओ आहेत. तर चला आता संध्याकाळी मी स्वयंपाकामध्ये दही पनीर आणि पराठे बनवले होते. तर ही जी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येणार आहे रेसिपीसहित. तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग पाहायला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे ताई दादा मला कमेंट्स करत असतात त्यांचे मनापासून धन्यवाद. तर तुम्ही अशीच भरभरून असं मला प्रेम देत जा आणि व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.